राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमध्ये आज शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी माणगाव तालुक्यातील मोरबा इथे शरद पवार यांची जाहीर सभा होईल। इंदापुरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन आले। ही घटना समजताच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिलाय। परत जर का धमकीचा फोन आला तर मला किंवा रोहित दादाला नक्की कळवा असं त्या म्हणालेत। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। थोड्याच वेळात आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, सचिन अहिर आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ते भलं मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। पंतप्रधान मोदी यांची येत्या शनिवारी गोव्यातल्या वास्कोमध्ये जाहीर सभा होईल। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील। दक्षिण गोव्यात भाजपकडून पल्लवी धेपे तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज अकोल्यात त्यांची जाहीर सभा होते। अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह जाहीर सभेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतील। दुसऱ्या गटातील मतदानाला दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रामदास तडस यांच्या प्रचारार्थ चांदूर रेल्वे इथे 12:30 वाजता जाहीर सभेत बोलतील। यानंतर 4 वाजता धारणी इथे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत। पुण्यामध्ये 29 एप्रिलला एकाच दिवशी 2 मोठ्या जाहीर सभा असतील। एकीकडे महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल, तर त्याच दिवशी वारजे इथे RMD कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेला महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील हे उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे 25 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली। तसंच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे। त्यांनी सुद्धा काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या सोबत 1 तासपेक्षा जास्त काळ बंद दाराआड चर्चा केली। नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे, शिवसेनाच लढणार असं हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा ठामपणाने सांगितलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसे, अजय बोरस्ते तसंच नाशिकमधल्या शिवसेनेच्या काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली। गेल्या 2 दिवसांपासून गोडसेंच्या नावाची घोषणा होणार असं बोललं जात आहे। नाशिकचा खासदार हा शिवसेनेचाच व्हायला हवा अशी ताकीद मुख्यमंत्र्यांच्याकडून देण्यात आल्याचं गोडसे यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत यांनी विनोद पाटील यांची भेट घेतली। यावेळेला तातडीचा सर्व्हे करून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी विनोद पाटील यांनी केली। चर्चा सकारात्मक झाली असून मुख्यमंत्री लवकरच विनोद पाटील यांची भेट घेतील आणि मग अंतिम निर्णय होईल असं उदय सामंत यांनी म्हटलंय। त्यामुळे संभाजीनगरमध्ये महायुतीत काही मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। संजय निरुपम आणि मनसे यांच्यातला जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेनं संजय राऊत यांना उमेदवारी दिली तर त्याला मनसेचा तीव्र विरोध असेल असं पक्षानं म्हटलंय। महायुतीमध्ये मुंबईत ही जागा शिवसेनेकडे असल्यानं संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। दरम्यान या चर्चांना सुरुवात होताच महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। बीड जिल्ह्याचं प्रारब्ध बहीण भाऊ मिळून ठरवू शकत नाहीत तर जनता ठरवेल असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावांवर जोरदार टीका केली।
तुम्ही स्वार्थासाठी एकत्र आला आहात असा आरोप सुद्धा बजरंग सोनावणे यांनी केला. अनंत गीते यांच्या प्रचार सभेला भास्कर जाधव यांनी हळदीचं कारण देत दांडी मारल्यानं विरोधकांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. जाधव यांना उमेदवारांच्या प्रचारापेक्षा लग्न जास्त महत्त्वाचं असेल तर त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यावा अशी टीका शिवसेनेच्या योगेश कदम यांनी केली आहे. भास्कर जाधव गीतेंचा प्रचार करत नसतील तर गीते बॅकफूटवर जातील असा टोलाही त्यांनी लगावला. राज ठाकरे यांचा निर्णय मनसे कार्यकर्ते निष्ठेनं पाळतील आणि महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केला आहे. चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस केवळ राज ठाकरे यांच्याच मध्ये आहे असंही अविनाश अभ्यंकर यांनी नमूद केलं. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी मनसेच्या वैभव खेडेकर यांना एक टोला लगावलाय. केवळ स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्यासाठी वैभव खेडेकर प्रयत्न करतायत, नाराजी दाखवून महत्त्व वाढवून घेतायत असा आरोप योगेश कदम यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची नाराजी नेमकी कशासाठी आहे असा प्रश्न करत त्यांनी खेडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नाराजी नाट्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या संतोष चौधरी यांनी थेट पक्षानं पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र बंड करण्याचा निर्णय फसल्यानं माजी आमदार संतोष चौधरी हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या छत्राखालती आल्यानं हे राजकीय नाट्य सध्या चर्चेचा विषय ठरलाय. शिवसेना उमेदवार ओमराजे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना आचारसंहितेच्या भंगाच्या नोटिसा बजावण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आला. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलीस, सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 35 पैकी फक्त 4 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता धाराशिवमधून 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. निवडणूक आयोगाकडून त्यांना चिन्हांचं वाटप सुद्धा करण्यात आलं. त्यामुळे आता निवडणूक आखाड्यात प्रचाराच्या माध्यमातून एक मोठा धुरळा उडताना पाहायला मिळेल. पूर्व भारतावर पुढचे 5 दिवस सूर्य आग ओकणार असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्याआधी विविध भागांना 2 लाटांचा तडाखा बसला असून पश्चिम बंगाल आणि ओडिशा तसंच झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये उष्णतेचा मोठा प्रकोप पाहायला मिळतोय. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट कायम आहे. विदर्भातील तापमानाचा पारा 7 ते 13 अंशांपर्यंत घसरला असून परिसरात गारवा पसरला. अवकाळी पावसाची सक्रियता 24 एप्रिलपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. जळगावच्या गिरणा धरणात सध्या 21% जलसाठा आहे. सद्यस्थितीत चाळीसगाव शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून येत्या महिन्यात परिस्थिती आणखीन बिकट होईल अशी शक्यता आहे. संभाजीनगरात दुष्काळी गावांची तहान भागवण्यासाठी MIDC मधून 2 पॉइंट्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र त्यावर टँकरची संख्या वाढत चालल्यानं अतिरिक्त पॉइंट्स मिळावेत या मागणीसाठी टँकर चालकांची आग्रही मागणी आहे. मात्र ही मागणी मान्य न झाल्यानं 68 टँकर चालकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची पुन्हा एकदा भटकंती सुरू झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य वितरण वाहिनीच्या कामासाठी गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. गुरुवारी सकाळी 9 ते शुक्रवारी सकाळी 9 वाजून 24 मिनिटांपर्यंत अर्थात 24 तास साधारणपणे हा शटडाऊन असेल. कर्नाटकातील दुष्काळ निवारणासाठी आर्थिक मदत करण्यास निवडणूक आयोगानं केंद्राला मंजुरी दिली. दुष्काळ व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निधीतून राज्याला अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्राला आदेश द्यावा अशी मागणी करणारी याचिका कर्नाटक सरकारनं दाखल केली होती. धान पिकाला गेल्या वर्षीच्या हंगामात प्रति एकर 21,100 रुपयांचा पीक कर्ज वितरण करण्यात आलं होतं. यावर्षी यात अल्पशी वाढ करण्यात आली. 23,100 रुपये पीक कर्ज म्हणून दिले जात आहेत.
बॅटरी चीप आणि त्याच्या किमती कमी होऊ लागल्यानं आगामी वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करता यावं यासाठी नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4ही लोकसभा निवडणुकांची अधिसूचना 26 एप्रिलला जारी होईल. उत्तर मुंबईत सर्वाधिक 20,519 नवमतदारांची नोंद झाली आहे. संपूर्ण मुंबईतून यंदा 75,000 पेक्षा अधिक तरुणींनी आपापला अर्ज दाखल केला आहे. हे सगळेजण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं. यंदा मतदानासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र नोंदणी करूनही मतदान न करणाऱ्या महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे मतदानासाठी महिलांनी पुढाकार घेऊन मतदान करावं असं आवाहन केलं जातं. यंदाच्या निवडणुकीत 33 कोटी महिला मतदान करतील असा अंदाज आहे. मे महिन्यात देशातील बँकांना 12 दिवसांची सुट्टी असेल. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी निवडणुकांसाठी दिलेली सुट्टी. बसव जयंती, बुद्ध जयंती आणि अक्षय तृतीया या सुट्ट्यांचा यात समावेश आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज वाहतुकीचा ब्लॉक घेण्यात आला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वाजेपर्यंत वाहतूक पूर्णतः बंद असेल. हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मारुतीरायाचं दर्शन घ्यायला गर्दी केली. मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली असून मूर्तीला महावस्त्र सुद्धा परिधान करण्यात आलं. जय हनुमानच्या जयघोषात सगळा परिसर दुमदुमून गेला. गोंदियामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला. हनुमान जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या. यावेळेला 10,000 वेळेला हनुमान चालिसाचं पठण केलं जाणार आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आज दिवसभर अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून तिखटपुरी आणि कांद्याची चटणी असा प्रसाद आजच्या दिवशी इथे देण्यात येतो. बुलेटिन